मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला। त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाकाडी शहर प्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे इत्यादींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले। अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी देखील केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासन स्तरावरती महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत। त्याच पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील लोकहित साधणारा सन 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला। ठाणे शहराच्या हिताच्या व विकासाच्या सर्वांगीण दृष्टीने अनेक योजना व विकासाची कामे यामध्ये घेतली आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत उपलब्ध करून दिली। त्याच धर्तीवरती आपण ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमध्ये महिलांना 50% सवलत उपलब्ध करून दिली असून याचा निश्चितच फायदा महिलांना होणार आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहनची जी सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यासाठी बस तिकिटामध्ये ते प्रपोजल होतं आणि त्यांची मागणी आयुक्तांनी पूर्ण केली। बजेटमध्ये तशा प्रकारची तरतूद केली आणि मला असं वाटतं येत्या 2 दिवसात त्याचं आपण इम्प्लिमेंट करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांना शुभेच्छा द्यायला आलो होतो। अर्थसंकल्पामध्ये आपण पाहताय की ठाणे शहराचं रूप बदलत आहे, मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलत आहे। हे जे काही घोषणा वाक्य आहे हे फक्त घोषणेपुरता न राहता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये बदल होतोय आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या निर्देशानुसार महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले। त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण तो निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत। त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे। त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी। तो सुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली, यावर्षीच्या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर आरोग्य सेवा असेल, स्वच्छता असेल, या बाबतीत सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे, जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यासाठी तरतूद केलेली आहे। असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलत आहे या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत, सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे, कारण आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार, त्यामुळे ठाण्याच्या काही समस्या असतील, प्रभागातील काही समस्या असतील, नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील, या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे।